लाडली बहन योजना के पैसे कोड ऑफ कंडक्ट में नहीं अटकने चाहिए, इसलिए अक्टूबर के पैसे, नवंबर के पैसे भी हमने अक्टूबर में दे दिए। अभी आपको मैं कहता हूं, नवंबर 20 को चुनाव है, 23 को रिजल्ट है, उसके बाद इसी नवंबर में हम डिसेंबर के पैसे देंगे। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले कतोरे साहेब? किती भरले? किती फॉर्म किती भरले? 98% पेक्षा जास्त महिला आपल्या महाराष्ट्रात हायेस्ट आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर 1च्या लाडक्या बहिणींचे फॉर्म इकडे भरले आणि खात्यात पण 2 हप्ते दिले, नंतर 3 हप्ते दिले। विरोधक म्हणाले की लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल। अरे काय तुम्हाला सांगायचं, पहिले म्हणाले येणारच नाहीत, अरे पण सरकार हे काढून घेणार नाही, हे देणारं सरकार आहे, हे देना बँक आहे, ही लेना बँक नाही, ही हप्ते भरणार आहे। माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते भरणार सरकार। पूर्वीचा सरकार हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार होतं, आता माझं सरकार हप्ते भरणार आहे। आणि म्हणून मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी गरिबी पाहिली आहे, माझी आई कसं घर चालवायची मी पाहिले आहे, कसे काटकसर करायची, दुधाचे पैसे, फीचे पैसे, राशनचे पैसे कशी वाचवायची। म्हणून जेव्हा माझ्या हातात अधिकार आला, मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला अशा योजना करायच्या। ताबडतोब योजनांना आम्ही गती दिली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही यशस्वी केली, सुपरहिट झाली आणि ती लोकांच्या पायाखालची वाळू सरकली। मुस्लिम महिलाएं भी है, अभी लाडली बहना को आपको भी मिला है, सबको हाथ उठाए, देखो कितना है। ये हमारा सरकार का काम है, यहाँ पर कोई फर्क नहीं है, लेकिन ये फेक नैरेटिव में विश्वास रखकर पिछले समय लोकसभा में गड़बड़ हो गई, लेकिन अभी ये नहीं होनी चाहिए। और मामा को इतना ही कहूंगा, पॉजिटिव करना मानुस है, झूठ के दुकान को डंडे देंगे दिलीप मामा लांडे। झूठ के लोगों को अभी बराबर डंडे दिखाओ, और मामा बहुत होशियार है, मामा वो काम करेगा बराबर। आणि तांदिवलीचा मामा लाडक्या बहिणींचा भाऊ आज किती भरले तुमच्याकडे फॉर्म लाडक्या बहिणींच्या खात्यात? 41,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले। आता 41,000 तुम्ही आणि घरातले अजून 2 माणसं पकडा, पैसे किती आले? 1 लाखाच्या वर गेले ना, 1,20,000। किती मत पाहिजे? आम्हाला फक्त 90,000 पाहिजे, आता इथे 1,20,000 झाले। जे काम आपण केलंय, खरं म्हणजे लाडकी बहीण योजना आपण केली, आज सुपरहिट झाली। संपूर्ण राज्यभर मी फिरतोय, ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या माझ्या लाडक्या बहिणी आज 1,500 रुपये त्यांना महिन्याला आपण सुरू केले, फक्त सुरू नाही केले तर ताबडतोब पहिला हप्ता पहिले 2 हप्त्याचे एकदम दिले ना आपण। आणि तेव्हा लोकांना, विरोधी पक्षाला, महाविकास आघाडी, काँग्रेसला वाटलं हे काय पैसे देणार नाहीत, फक्त निवडणुकीसाठी घोषणा करतायत, पण जेव्हा पैसे तुमच्या खात्यात आले तेव्हा लगेच सांगायला लागले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल। अरे सरकार देणार आहे, हे घेणार नाही, हे पूर्वीचं घेणार होतं, ही देना बँक आहे, लेना बँक नाही। आणि आम्ही तेवढ्यावर थांबलो नाही, 5 हप्ते दिले, 5 हप्ते मिळाले, 5 आणि ऑक्टोबरमध्ये आम्हाला माहित होतं निवडणुकीची आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्या हे विरोधी पक्षाचे बोके आतमध्ये येतील आणि मांजर आडवं घालतील, म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण पैसे ऑक्टोबरमध्ये दिले। आचारसंहितेमध्ये बाधा यायला नको म्हणून आमची नियत साफ आहे। 20 तारखेला मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता ताबडतोब तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना आम्ही चालू केल्या, का चालू करायची नाही? लगेच पोटदुखी सुरू झाली, म्हणाली खोटी योजना आहे, ही फसवी योजना आहे, पैसे येणार नाहीत, फक्त निवडणुकाची घोषणा आहे। जसे 2 हप्ते तुमच्या खात्यात आम्ही पहिले टाकले, लगेच विरोधक म्हणू लागले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, सरकार काढून घेईल। अरे काय म्हणावं, हसावी की रडावं? अरे सरकार देणार आहे, हे घेणार नाही, हे देना बँक आहे, लेना बँक नाही। ऑक्टोबरमध्ये आम्हाला माहित होतं आचारसंहिता बाऊ करून या ठिकाणी हे तुमचे सावत्र भाऊ, दुष्ट कपटी भाऊ हे काळा मांजर आडवं घालतील। आम्ही ठरवलं नोव्हेंबर मधले पैसे आम्ही ऑक्टोबर मध्ये देऊन टाकले, दोन्ही हप्त्याचे, आणि 5 हप्ते आम्ही तुमच्या खात्यात दिले, 5 हप्ते। आता तुम्हाला आम्ही सांगतो, 20 तारखेला मतदान झाल्यावर डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात तात्काळ जमा झाल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द देतो। आणि हे हप्ते घेणारं सरकार नाही, हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारं सरकार नाही, हे हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे, भरणारं। हा फरक आहे। या लाडक्या बहिणींच्या किती लोकांच्या खात्यात पैसे आले हात वर करा बरं। या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये जर आम्ही थोडा हातभार लावला तर तुमच्या का पोटात दुखते? तुम्ही तर दिले नाही,
आम्ही देतोय, तुम्ही बदनाम करता, भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का, काय काय बोलले. आता या सावत्र भावांना, या दुष्ट कपटी भावांना, या तुमच्या योजनेत खोडा घालणाऱ्या भावांना तुम्ही निवडणुकीत चांगला जोडा दाखवण्याची आवश्यकता आहे.